ही कन्सेप्ट खूप सगळ्या पेपरला येते. तर बघू काय म्हणणं आहे. नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किलोमीटर पर आवर, तर 12 मिनिटं उशिरा, लेट. एके दिवशी तिने 4 किलोमीटर पर आवरच्या वेगाने आली, तर ती 15 मिनिटं लवकर पोहोचली, अर्ली. ठीक आहे. तर शाळा घरापासून किती दूर असेल, डिस्टन्स विचारलेलं असतं. मग जेव्हा पण लेट असलं तेव्हा मायनस, लवकर लवकर असलं मायनस, लेट अर्ली असलं, लवकर उशिरा असलं तर प्लस. कधी पण लक्षात ठेवा, अपोजिट कंडिशन आली तर प्लस करणार. हे बोलतोय मी टाइमाबद्दल. 12 आणि 15 किती होणार, 27 मिनिटं. हे मिनिटं आहे. आणि ह्या तिन्ही कंडिशन बनल्या तर इकडे सेम करणार. पहिल्याचा आणि दुसऱ्याचा गुणाकार 4 आणि 2.5चा गुणाकार, नंतर दोघांमध्ये फरक 4 आणि 2.5 मध्ये कितीचा फरक आहे, 1.5चा, गुणिले कशाने गुणणार, ह्या 27 मिनिटांनी. पण हे किलोमीटर पर आवर मध्ये याला मिनिटात केलं तर किती बघणार, 60 नी. बस इथं एका संख्येनं पॉइंट गायब झाला. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 12 पंचे 60 होतं, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 9 27, 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजे किती आलं रे उत्तर, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर, 3 किलोमीटर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून